कसे आहात मित्रांनो? अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात. जसे प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी, अनेक जण जखमी, अनेक जण मृतांचा आकडा निश्चित नाही, संख्या वाढतेच आहे. मृतांच्या परिजनांना म्हणजेच नातेवाईकांना 25-25 लाखांची घोषणा. त्याचबरोबर नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरती चेंगराचेंगरी, त्याच्यातही मृतांचा आकडा निश्चित होत नाही. अनेक दुर्घटना घडत असतात. सरकार आपल्या परीने काम करत असतं. कधी मृताच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य दिलं जातं, पण त्यांना कधी मिळतं, खरंच मिळतं का, हे अनेक प्रश्न तपासण्यासारखे आहे. काय आहे की जेव्हा अशा घटना घडायच्या का आधी, की जेव्हा एखादा नागरिक दगावायचा आणि तेव्हाचे राजे काय करायचे. घटना आहे सातवाहन काळातील. सातवाहन हे मोठं साम्राज्य होतं. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इतकं सर्वदूर पसरलेलं होतं. याच घराण्यातील एक मोठा सम्राट म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. तर गौतमीपुत्र सातकर्णी एके दिवशी जंगलात शिकारीसाठी गेला होता. संध्याकाळ होत आली होती आणि शिकारीची पाठलाग करण्याच्या नादात राजा आपल्या सैनिकांपासून फार दूर गेला. रस्ता चुकला आणि शेवटी रात्रीच्या अंधाराचा सामना करत भुकेने व्याकुळ राजा आसरा शोधायला लागला. सरते शेवटी तो एका झोपडीजवळ पोहोचला. झोपडीतील राहणारा वनवासी भिल्ल राजाला ओळखू शकला नाही. मात्र झोपडीतील भिल्लाने आपल्या परीने राजाचे योग्य ते आदरातिथ्य केले. त्याला खायला सत्तू दिला, प्यायला पाणी दिले. रात्र पडली तेव्हा भिल्लाने त्याला विनंती केली झोपडीतच झोपण्याची. स्वतः मात्र बाहेर झोपला. ते थंडीचे दिवस होते आणि त्याचबरोबर पाऊसही चालू झाला. थंडी आणि पाऊस या दोघींनी गारठून भिल्लाचा मृत्यू झाला. भिल्ल दगावला. सकाळ झाली. राजाचे सैनिक शोधत आले. राजाही उठला होता. पाहतात तो काय, भिल्ल गतप्राण झालेला. राजाला अतिशय वाईट वाटले. मात्र त्यांनी आणि सैनिकांनी मिळून अतिशय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार केला. भिल्लाच्या पत्नीलाही शोधले आणि तिलाही योग्य ते आर्थिक सहाय्य देऊ केले. त्यानंतर राजा राजधानीत आला वापस. त्यावेळा सातवाहनांची राजधानी होती पैठण. येथे अनेक दिवस गेले. राजाला दररोज एक बोच असायची की आपल्यामुळे भिल्लाचा मृत्यू झाला. आपण एक प्रकारे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलो आणि भिल्लाने आपल्यासाठी एवढे काही केले तर त्याचे काय झाले असेल. असं कोणासाठी चांगलं काम करूनसुद्धा जर काय असा मृत्यू होत असेल तर काय अर्थ. कर्माची हीच गती का. शेवटी त्यांच्या राज्यातील एक विद्वान वररुची यांना ही गोष्ट समजली. ते भेटीसाठी आले आणि राजाला पैठणमधील एका मोठ्या धनाढ्य व्यक्तीकडे घेऊन गेले. नुकतेच त्याच्याकडे एक लहान बाळ जन्माला आले होते. तेव्हा वररुचींनी सांगितले, आणा त्या बाळाला समोर. बाळाला समोर आणण्यात आले. वररुचींनी बाळाला बोलण्याचा आदेश दिला. तेव्हा बाळ म्हणाले, महाराजा आपले आभार. मी आपल्याला सत्तू आणि पाणी दिले आणि त्या बदल्यात आज माझा या धनाढ्य व्यक्तीच्या घरी जन्म झालेला आहे. पूर्वजन्माची स्मृती आजही कायम आहे. तर धन्य तो भिल्ल, धन्य तो गौतमीपुत्र सातकर्णी आणि धन्य ते वररुची. या गोष्टीतून आपल्याला एकच समजतं, कर्माची गती अगाध आहे. तर इथेच थांबूया. धन्यवाद.